बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविया आज राज्यभर निषेध आंदोलन करते आणि दुसरीकडे महायुती सुद्धा राज्यभरात आज आंदोलन करते आणि त्यामुळे राज्यात आज महायुती आणि मविया असा आंदोलनांचा सामना रंगतोय। विविध ठिकाणी आज राज्यभरामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची ही आंदोलनं सुरू आहेत। मुद्दा एकच आहे आणि आंदोलनाचं स्वरूप सुद्धा एकच आहे आणि दोन्ही गटांकडून आज आंदोलनं सुरू आहेत। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राजकीय आंदोलनांचा आज दिवसभरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं होताना दिसतात। यामध्ये पुण्यात, ठाण्यात, त्याचप्रमाणे नागपूरमध्ये, मुंबईमध्ये आंदोलनांचा हा धडाका दिसतोय। तर आज राज्यभरामध्ये मवियाची सकाळपासून आंदोलनांना सुरुवात झालेली आहे। आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन इथं आंदोलन होत आहे। ठाण्यामध्ये नाना पटोले, तर पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, तर इकडे अमरावतीमध्ये बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू आहे। राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं सुरू आहेत आणि या सर्व आंदोलनांचं रिपोर्टिंग करण्यासाठी आमचे रिपोर्टर्स वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या आहेत आणि प्रत्येक क्षणाक्षणाची आंदोलनातली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतात। सध्या आमचे 3 प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। ओम देशमुख ठाण्यातल्या सर्व आंदोलनांकडे लक्ष ठेवून आहेत। कृष्णात पाटील माझे सहकारी सध्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर विशाल करोळे माझे सहकारी सध्या संभाजीनगरमधून आपल्या बरोबर आहे। थेट जाऊया आधी कृष्णातकडे। कृष्णात, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आता सुरू होत आहे आणि काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी दिसतंय? आज मुंबईमध्ये पाऊस सुद्धा आहे। सर्वांनी थोडा इकडे व्यासपीठाच्या डाव्या बाजूने या। अनुपमा, बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काल बंद पुकारला होता, परंतु हायकोर्टाने मनाई केल्यानंतर हे मूक आंदोलन होत आहे, निदर्शनं होत आहेत आणि ठिकठिकाणी राज्यभरात मवियाच्या वतीने निदर्शनं होत आहेत। ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना भवनातील या चौकामध्ये निदर्शनं होताना दिसत आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे सर्व आमदार व खासदार हे सध्या व्यासपीठावर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील या व्यासपीठावर सहभागी होतील आणि मूक आंदोलनाला सुरुवात होईल। त्यांनी कालच घोषणा केली होती की मी 1 वाजेपर्यंत थांबणार आहे। संजय राऊत देखील या आंदोलनात सध्या सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। अनेक शिवसैनिक प्रामुख्याने पावसामध्ये भिजत हे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत, त्या देखील या बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दादरमध्ये या भर पावसामध्ये हजर झालेले आहेत आणि जो घटनेचा निषेध व्यक्त करणं गरजेचं आहे त्यासाठी सामान्य लोकांना देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह या शिवसेना भवनाच्या चौकामध्ये आंदोलन करण्यासाठी दाखल होत आहेत। अनुपमा, ठीक आहे कृष्णात, जरूर लक्ष ठेवून राहा। आपण जाऊया ओमकडे। सध्या ठाण्यामधून ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर। ओम, काही वेळापूर्वी आपण बोललो नाना पटोले अजून त्या ठिकाणी येत होते, काय आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे का? कसं नेमकं आंदोलनाचं या ठिकाणी स्वरूप आहे? अनुपमा, नाना पटोले अजून या ठिकाणी आलेले नाही आहेत, मात्र ठाण्यात पावसाला मात्र सुरुवात झाली। कुठेतरी पावसाचा फटका या आंदोलनाला बसू शकतो, कारण अद्याप नाना पटोले जरी आले नसले तरी कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात झाली होती। मात्र पावसामुळे कदाचित या आंदोलनाला काहीसा या आंदोलनावर परिणाम होऊ शकतो। ठाण्याच्या तलावपाळी परिसरामध्ये जे उद्यान आहे त्या उद्यानाच्या समोर महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोर हे सगळं आंदोलन केलं जाणार आहे। महाविकास आघाडीच्या कडनं या आंदोलनाची हाक देण्यात आली, अशा प्रकारची टॅगलाईन या आंदोलनाच्या सगळ्या संदर्भात देण्यात आली होती। मात्र पाऊस सुरू झाल्यामुळे कुठेतरी या आंदोलनाला फटका बसू शकतो, त्यामुळे ते आंदोलनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते। हे आंदोलन होणार का? नाना पटोले केव्हा येतात? कारण साधारणपणे 11 वाजताची वेळ देण्यात आली होती, मात्र अद्याप नाना पटोले या ठिकाणी पोहोचलेले नाहीत, त्यामुळे आंदोलन अद्याप इथलं जे आहे ते अद्याप सुरू झालेलं नाही। त्यामुळे जसे नाना पटोले पोहोचतील तेव्हा या आंदोलनाला सुरुवात होईल असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते। ठीक आहे ओम, जरूर लक्ष ठेवून राहा। आपण जाऊया विशाल करोळे, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर थेट संभाजीनगरमधून जोडले गेलेले। विशाल, कशा पद्धतीचं स्वरूप या आंदोलनाचं सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसून येत आहे? काय कार्यकर्ते जमलेत का? कशा प्रकारची घोषणाबाजी दिसते?
अनुपमा, संभाजीनगरमध्ये मूक आंदोलन सुरू आहे. आपण बघतोय महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे नेते मंडळी या ठिकाणी बसले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः या आंदोलनात बसले आहे. सोबतच काँग्रेसची मंडळी आहे, त्याचबरोबर शरद पवार गटाची मंडळी. आणि एक मूक आंदोलन म्हणजे कुठलीही घोषणाबाजी या ठिकाणी नाही आहे, तर फक्त काळ्या पट्ट्या तोंडावर बांधून, हातावर बांधून, डोक्यावर बांधून निषेध करणं सुरू आहे. ज्या पद्धतीनं राज्यात हे सगळं सुरू आहे, बदलापूरमध्ये जे सुरू आहे फक्त बदलापूरपर्यंत मर्यादित नाही, तर अकोल्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी होतं आहे. आणि त्यासाठी हे सगळं आंदोलन निषेधार्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अनेक महिलासुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय. काय आंदोलनात सहभागी होण्याचा तुमचा उद्देश? बदलापूर येथे अत्याचाराच्या निदर्शनामुळे आम्ही इथे सामील आहे. हा सरकारला आम्ही असा निषेध करतोय की त्यांनी ह्या छोट्या छोट्या मुलींवर जो अत्याचार चालू केला आहे हा बंदच झाला पाहिजे, नाहीतर आम्ही असेच आंदोलन हे चालू ठेवणार आहे. आज आंदोलन सांगा तुमची भूमिका. आज महायुतीतर्फे आज बंद पुकारण्यात आलेला आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी हा आम्ही बंद पुकारण्यात आलेला आहे. हो, या सरकारचा बंद पुकारण्यासाठी हा निषेध करण्यात आला. एक मिनिट अगदी थोडक्यात घेतो. सर, काय म्हणणं आहे तुमचं, सांगा मला. कारण तुमच्या विरोधात महायुती सुद्धा आंदोलन करते. काय झालंय? महायुतीचं सुद्धा आंदोलन काय म्हणून आमच्या विरोधात कुठे आहे? त्यांनी बदलापूर निषेधार्थ केलेला आहे आणि मला असं वाटतं बदलापूर निषेधार्थ करताना चांगलं आहे. त्यांनी आणखी मोठं आंदोलन करावं आणि ताबडतोब राज्याचे गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे. कायदा सुव्यवस्था राज्याची राहिलेली नाही, हे त्यांनी केलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही आंदोलनाला सुरुवात केली म्हणून ते आंदोलनात उतरले. आज हाक तुम्ही दिली होती. असंच आहे. मग त्यांनी इतके दिवस झोपले होते ते. आमचं आंदोलन तर 4 दिवसांचं चालू आहे. तुमची भूमिका काय या सगळ्या आंदोलनामध्ये? काय नाही, आम्ही काही आज रिॲक्ट नाही आहे. हे काळं सगळं आम्ही परिधान करू नये, या सरकारच्या विषयी आम्ही शांततेत राहून निषेध व्यक्त करतो. काय आज बोलायचं नाही आम्हाला. हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. आणि आपण बघतोय की अशा पद्धतीने हे सगळं आंदोलन संभाजीनगरमध्ये सुरू आहे. आमची भूमिका सरकारचा फक्त निषेध करण्याची आहे. ज्या पद्धतीने अत्याचार आंदोलनं सुरू आहेत, अत्याचार सुरू आहे, तो कुठेतरी थांबावा आणि सरकारने या सगळ्यांची दखल घ्यावी, इतकंच आमचं म्हणणं असल्याचं विरोधी पक्षाचे हे सगळे आंदोलक म्हणत आहे. अनुपमा, खरंय, एकंदरीतच आज राज्यभरामध्ये असा आंदोलनांचा धडाका सुरू आहे. मवियाचं अशा प्रकारे आज हे मूक आंदोलन चालू आहे आणि या सर्व आंदोलनांचा आपण वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आढावा घेतोय. विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तेव्हा आता राज्यभरामध्ये सगळी आंदोलनं सुरू आहेत आणि अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर मधल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. मोठ्या प्रमाणामध्ये तीनही पक्षाचे, महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांचे कार्यकर्ते निषेधाचे फलक हातात घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आता शिवसेना भवन चौकामध्ये होत आहे आणि याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेत. खरं तर आज मुंबईमध्ये पाऊस आहे. भर पावसामध्ये आंदोलन हे सुरू आहे. उद्धव ठाकरे काही वेळामध्ये येतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील. 2 दिवसांपूर्वी जेव्हा बंदची घोषणा त्यांनी केलेली होती त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं होतं सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं. हा बंद तर आता मागे घेण्यात आलेला आहे, मात्र हे निषेधाचं आंदोलन आज मवियाकडून करण्यात येतोय. तेव्हा या आंदोलनात सुद्धा जनसामान्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे किती मोठ्या संख्येनं आज शिवसैनिक, जनसामान्य या आंदोलनामध्ये सहभागी होतात हेही बघायचं आहे. या आंदोलनाचा हेतू एवढाच आहे की बदलापूरमध्ये जो काही अत्याचार झाला मुलींवर आणि महिलांवर, जो राज्यभरामध्ये अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत, तर अशा सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलन आज मवियाकडून करण्यात येत आहे. तेव्हा मवियानं या आंदोलनाची हाक दिल्यानंतर इकडे महायुतीकडून सुद्धा आंदोलनाची हाक देण्यात आली आणि भाजपकडून सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे आणि भाजपचे बरेच वरिष्ठ नेते वेगवेगळ्या ठिकाणच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. सकाळीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिकडे अमरावतीमध्ये आंदोलन केलं आणि त्यांनी सुद्धा एक प्रकारे मूक आंदोलन केलं. कुठलीही रिॲक्शन त्यांनी दिली नाही, प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला की आम्ही आंदोलन केल्यानंतर यांना जाग आली, इतके दिवस झोपा काढत होते का? हा निषेध त्यांना आधी सुचला नाही का? आणि सत्ताधारी येते त्यांनी आणखी मोठं आंदोलन करावं असं त्यांनी म्हटले. त्यामुळे आता महायुतीमधून काय नेमकी प्रतिक्रिया येते हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर आता हा आंदोलनांचा धडाका आपण पाहतोय. मुंबई, ठाणे तसंच पुण्यामधून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचं हे स्वरूप झालेलं दिसतंय. तर आज नाशिकमध्ये, अकोल्यामध्ये, संगमनेरमध्ये आंदोलन होणार आहे. विविध मवियाचे नेते या आंदोलनाचं नेतृत्व करतात.